नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। स्वाध्याय इयत्ता 6वी भूगोल पाठ 5वा तापमान या पाठाचे आपण स्वाध्याय सोडवणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण फक्त स्वाध्याय सोडवत नाही तर तुम्हाला येणाऱ्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे जे प्रश्न असतात ते प्रश्न सुद्धा आपण अतिरिक्त या स्वाध्यायामध्ये ॲड करीत असतो। तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर प्राप्त होईल। चला तर आपण आता स्वाध्यायाकडे वळूया। त्यासाठी आपण प्रश्न पहिला घेऊया। प्रश्न पहिला आहे, मी कोठे आहे? त्यामधील प्रश्न पहिला आहे अ, माझ्या परिसरातच 0° तापमान रेषा आहे। उत्तर आहे, मी शीतकटिबंधातील परिसरात आहे। त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न आहे आ, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 25° आहे। उत्तर, मी उष्णकटिबंधातील परिसरात आहे। त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न घेऊया। तिसरा प्रश्न आहे ई, माझ्या परिसरातील सरासरी वार्षिक तापमान 10° आहे। उत्तर, मी समशीतोष्ण कटिबंधातील परिसरात आहे। इथे प्रश्न पहिला संपलेला आहे। आता दुसरा प्रश्न घेऊया, मी कोण? त्यामधील प्रश्न पहिला अ, समान तापमान असलेल्या ठिकाणांना मी जोडते। उत्तर आहे समताप रेषा। त्यानंतर यामध्ये दुसरा प्रश्न आहे आ, तापमान अचूक मोजण्यासाठी मी उपयोगी पडतो। उत्तर आहे तापमापक। त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न घेऊया ई, जमीन व पाणी माझ्यामुळे तापते। उत्तर आहे सूर्य। त्यानंतर यामधील चौथा प्रश्न आहे ई, जमीन व पाण्यामुळे मी तापते। उत्तर आहे हवा। इथे दुसरा प्रश्न संपलेला आहे। तिसरा प्रश्न घेऊया। पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा। त्यामधील प्रश्न पहिला घेऊया, पृथ्वीच्या गोल आकाराच्या तापमानावर होणारा नेमका परिणाम आकृतीसह स्पष्ट करा। उत्तर एक, पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात। सूर्यापासून पृथ्वीला मिळणारे उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते। 2. 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात, त्यामुळे या पट्ट्यात तापमान जास्त असते, त्यामुळे हा पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो। 3. 23°30' ते 66°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपे पडतात, त्यामुळे या पट्ट्यात तापमान तुलनेने कमी असते, त्यामुळे हे पट्टे समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात। 4. 66°30' ते 90° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे अतितिरपे पडतात, त्यामुळे या पट्ट्यात तापमान अत्यंत कमी असते, त्यामुळे हे पट्टे शीतपट्टे म्हणून ओळखले जातात। त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न घेऊया आ, प्रश्न दुसरा आ, अक्षवृत्ती विस्ताराचा तापमानाशी संबंध सांगा। उत्तर एक, पृथ्वीच्या गोल आकारामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात। सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते। 2. 0° ते 23°30' उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे जास्तीत जास्त लंबरूप पडतात, त्यामुळे
या पट्ट्यात तापमान जास्त असते, त्यामुळे हा पट्टा उष्णपट्टा म्हणून ओळखला जातो. 3 23°30 ते 66°30 उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे तिरपे पडतात, त्यामुळे या पट्ट्यात तापमान तुलनेने कमी असते, त्यामुळे हे पट्टे समशीतोष्ण पट्टे म्हणून ओळखले जातात. 4 66°30 ते 90° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरणे अतितिरपे पडतात, त्यामुळे या पट्ट्यात तापमान अत्यंत कमी असते, त्यामुळे हे पट्टे शीतपट्टे म्हणून ओळखले जातात. त्यानंतर यामधील आपण आता तिसरा प्रश्न घेऊया. तिसरा प्रश्न आहे ई. समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो, त्याची कारणे कोणती आहेत? उत्तर कारण 1 भूपृष्ठाच्या उंचीनुसार तापमानात बदल होतो किंवा बदल होत जातो. भूपृष्ठावरून जसजसे अधिक उंचीवर जावे तसतसे तापमान कमी होत जाते, त्यामुळे समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. 2 वनच्छेदन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकामुळे ही समताप रेषांच्या आकारात भूपृष्ठावर बदल होतो. इथे आपला प्रश्न तिसरा संपलेला आहे. त्यानंतर आपण चौथा प्रश्न घेऊया. पुढील विधाने तपासा, योग्य विधाने दुरुस्त करून पुन्हा लिहा. त्यामधील प्रश्न पहिला अ. समुद्र सपाटीपासून जसजसे वर जावे तसतसे हवेचे तापमान कमी होत जाते. उत्तर योग्य. त्यानंतर यामधील दुसरा प्रश्न आहे आ. समताप रेषा सर्वसाधारणपणे रेखावृत्तांना समांतर असतात. उत्तर आहे अयोग्य. दुरुस्त विधान आहे समताप रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे ई. जमिनीपेक्षा पाणी उशिरा तापते व उशिरा थंड होते. उत्तर योग्य. त्यानंतर चौथा प्रश्न संपलेला आहे. पाचवा प्रश्न घेऊया. एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यामधील प्रश्न पहिला अ. दैनिक तापमान कक्षा म्हणजे काय? उत्तर एखाद्या ठिकाणाच्या दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरक म्हणजे दैनिक तापमान कक्षा होय. त्यानंतर प्रश्न पाचव्यामधील दुसरा प्रश्न आहे आ. जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद कोठे ठेवली जाते? जरा विचार करा. पाठ्यपुस्तक पान क्रमांक 30 पाहू शकतात तुम्ही. उत्तर जिल्हा मुख्य ठिकाणाच्या तापमानाची नोंद जिल्ह्याच्या वेधशाळेत ठेवली जाते. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे ई. सागरी प्रवाह म्हणजे काय? उत्तर तापमान पट्ट्यांमुळे महासागरामध्ये निर्माण होणारे ऊर्ध्वगामी व क्षितिज समांतर पाण्याचा प्रवाह म्हणजे सागरी प्रवाह होत. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न ई. समताप रेषा म्हणजे काय? उत्तर पृथ्वीवरील समान तापमान असणाऱ्या ठिकाणांना जोडणारी नकाशावरील रेष म्हणजे समताप रेषा होय. त्यानंतर इथे पाचवा प्रश्न संपलेला आहे. आता आपण सहाव्या प्रश्नाकडे वळूया. सहावा प्रश्न आहे पुढील विधानांची भौगोलिक कारणे लिहा. त्यामधील आपण पहिला प्रश्न घेऊया अ.
समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. उत्तर 1. समुद्रकिनारी भागात बाष्पाचे प्रमाण अधिक असते. 2. बाष्प हवेतील तापमान साठवू शकते. 3. त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. त्यामुळे समुद्रकिनारी भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होत नाही. म्हणून समुद्रकिनारी भागात तापमान सम असते. यामधील दुसरा प्रश्न आहे आ. खंडांतर्गत भागात तापमान विषम असते. उत्तर 1. खंडांतर्गत भागात बाष्पाचे प्रमाण कमी असते, म्हणजे तेथे हवा कोरडी राहते. 2. त्यामुळे खंडांतर्गत भागात दिवसभराच्या कमाल व किमान तापमानात मोठा बदल होतो. म्हणून खंडांतर्गत भागात तापमान विषम असते. त्यानंतर यामधील तिसरा प्रश्न आहे ई. उत्तर गोलार्धात तापमान रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. उत्तर 1. उत्तर गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. 2. उत्तर गोलार्धात अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्ही घटकांचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होतो. म्हणून उत्तर गोलार्धात तापमान रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न आहे ई. उष्ण व शीतसागरी प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. उत्तर 1. उष्ण व शीतसागरी प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात प्लवंग हे माशांचे खाद्य मोठ्या प्रमाणावर वाढते. 2. त्यामुळे अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणात येतात. म्हणून उष्ण व शीतसागरी प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. त्यानंतर यामधील पाचवा प्रश्न आहे उ. पृथ्वीचे तापमान वाढत आहे. उत्तर 1. वातावरणातील ॲरेगॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी वायू हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. 2. या वायूंना हरितगृह वायू म्हणतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. 3. वाढते नागरीकरण व औद्योगिकरण व कमी होणारे वनच्छेदन यामुळे हरितगृह वायूंचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढत आहे. इथे 6वा प्रश्न संपलेला आहे. आता आपण 7व्या प्रश्नाकडे वळूया. 7वा प्रश्न आहे पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्रमांक 28 वर दिलेल्या नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यामधील प्रश्न पहिला आहे 1. 25 अंश तापमानाची समताप रेषा कोणत्या खंडावरून जाते? उत्तर 25 अंश तापमानाची समताप रेषा दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया खंडावरून जाते. यामधीलच आपण आता दुसरा प्रश्न घेऊया. भारताच्या उत्तर भागातून किती अंश सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषा जातात? भारताच्या उत्तर भागातून 20 अंश व 15 अंश तापमानाच्या समताप रेषा जातात. प्रश्न तिसरा.
कोणत्या गोलार्धातील समताप रेषा या अक्षवृत्तांना बऱ्याच प्रमाणात समांतर आहेत? उत्तर, दक्षिण गोलार्धातील समताप रेषा या अक्षवृत्तांना बऱ्याच प्रमाणात समांतर आहेत. इथे 7वा प्रश्न संपलेला आहे. आता आपण 8व्या प्रश्नाकडे वळूया. 8वा प्रश्न आहे, पाठ्यपुस्तकातील आकृती क्रमांक 5.8 लक्षपूर्वक अभ्यासा व पुढील प्रश्नाची उत्तरे लिहा. त्यासाठी पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 29 तुम्ही बघू शकतात. त्यामधील आपण आता पहिला प्रश्न घेऊया. तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे? तापमापकाची नळी लाकडी पट्टीवर लावलेली आहे. त्यानंतर यामधील आपण दुसरा प्रश्न घेऊया. तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे? तापमापकाच्या नळीतील द्रव्य पारा किंवा अल्कोहोल असावे. यानंतर तिसरा प्रश्न आहे, लाकडी पट्टीवरील आकडे काय दर्शवतात? उत्तर, लाकडी पट्टीवरील आकडे तापमान दर्शवतात. त्यानंतर यामधील चौथा प्रश्न आहे, तापमान कोणत्या एककात मोजतात? तापमान सेल्सिअस व फॅरनहाइट या एककात मोजतात. त्यानंतर यामधील 5वा प्रश्न आहे, तापमापकात दर्शवलेले तापमान लिहा. तापमापकात दर्शवलेले तापमान 38 अंश सेल्सिअस आहे. त्यानंतर यामधील 6वा प्रश्न आहे, हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल? उत्तर, हे तापमान उन्हाळा या ऋतूतील असेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपला स्वाध्याय समाप्त झालेला आहे. लवकरच आपण पुढच्या स्वाध्यायामध्ये भेटूया.